शोधुनी साध्य माझे साधता न आले, हरवुनी स्वत्व माझे जाणता न आले. काय दडले असावे या अंतरंगात माझ्या, उकल करता करता आयुष्य खर्ची झाले. काय मी कमावले, काय मी गमावले, उरले काय आहे या सावलीत माझ्या. नमस्कार आदरणीय सन्माननीय रसिक मित्रांनो, मनाचे अंतरंग या पुस्तकाबद्दल थोडं मत व्यक्त करायचं होतं. मन जे दिसत नाही पण सगळं घडवतं, जे शांत असतं पण आतून हजारो प्रश्न विचारत असतं. मनाचे अंतरंग हे पुस्तक म्हणजे शब्दाची मांडणी नाही तर भावनांची कबुली आहे. इथे नायक खलनायक नाही, इथे आहे फक्त आपण स्वतः. कधी हरलेलं मन, कधी झुंजणारं मन, कधी प्रश्नांनी भरलेलं, तर कधी उत्तराच्या शोधात हरवलेलं. या पुस्तकातील प्रत्येक शब्द कदाचित माझा असेल, पण भावना तुमच्याही असतील. कारण दुःख, आनंद, भीती, प्रेम हे सगळं सार्वत्रिक असतं. मनाचे अंतरंग तुम्हाला शिकवणार नाही, उपदेश देणार नाही, पण एक प्रश्न नक्की विचारेल, तू स्वतःला किती ओळखतोस? जर या प्रवासात तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसलं, तुमचं मन थोडं हललं किंवा एखादा शब्द थेट हृदयाला भिडला, तर या पुस्तकाचं उद्दिष्ट पूर्ण झालं असं मी मानेन. चल तर मग शब्दांच्या नव्हे तर मनाच्या प्रवासाला सुरुवात करूया. सादर करीत आहे मनाचे अंतरंग श्री पुष्पक बकरे यांच्या वाणीतून ते साकार होत आहे. अरे हां, एक विसरलोच, एक सांगायचं होतं. प्रत्येक एपिसोडच्या शेवटी एक सुमधुर पद्य आपल्याला ऐकायला मिळेल. अवश्य ते ऐका. धन्यवाद. सदर मनाचे अंतरंग हे पुस्तक वैचारिक प्रवाह आणि संवेदनांचा एक सर्वसमावेशक आरसा म्हणून रेखाटलेले आहे. प्रत्येक व्यक्तीचे कल्पना तरंग, मतमतांतर, अनुभव आणि शास्त्रोक्त ज्ञान भिन्न असते. तरीही अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याने आपल्याला आपले विचार मांडण्याची संधी प्राप्त होते. आपल्या भारतीय समाज जीवनात अनेक थोर साहित्यिक, समाज प्रबोधनकार आणि तत्वज्ञानी यांनी जीवनमूल्यांचे दीपस्तंभ उभारले आहेत. त्यांनी ज्ञानाचा प्रकाश, नैतिकता आणि सामाजिक चेतना यांचा संगम साधून वाचकांना विचार करायला, अंतर्मुख व्हायला आणि जीवन समृद्ध करायला प्रवृत्त केले आहे. या पुस्तकामध्ये अशाच दृष्टीने वैचारिक अनुभव, संवेदनांचा प्रवाह आणि ज्ञानाचा उजेड एकत्रित करून वाचकांसमोर मनाची विविध छटा मांडण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये गद्य आणि पद्य अशी रचना केलेली आहे. या लेखनाचा मूळ उद्देश असा आहे की या लेखनाचे मूळ बीज म्हणजे मनुष्याच्या अंतर्मनाचा शोध. आजच्या गतिमान स्पर्धात्मक जीवन प्रवाहात माणूस बाह्य यशाच्या मागे धावताना स्वतःला विसरत चालला आहे. विचारांची गोंधळलेली गर्दी, भावनांचे द्वंद्व आणि सतत बदलणाऱ्या परिस्थितीमुळे मन संभ्रमित होतो. अशा वेळी आत्मचिंतन आणि स्वतःची जाणीव हीच खरी दिशा ठरते. मनाचे अंतरंग या माध्यमातून प्रयत्न केला आहे तो म्हणजे वाचकाच्या अंतर्मनात एक हलकासा प्रकाश उजळविण्याचा. हा प्रकाश उपदेशाचा नाही तर अनुभूतीचा आहे. तो स्वतःच्या विचारातून उमटतो आणि मनाच्या आरशात आपलेच प्रतिबिंब दाखवतो. हे लेखन प्रत्येक वाचकाला स्वतःच्या जीवन प्रवासाकडे
नव्या दृष्टिकोनातून पाहायला, स्वतःची संवाद साधायला आणि अंतःशांतीचा शोध घ्यायला प्रवृत्त करेल, अशीच मनापासून अपेक्षा आहे. माझ्या मनाच्या आभाळात उडतात विचारी पक्ष्यांचे थवे. आभाळात दाटले आहे ढगलो भीमायसवे. मांडून बसला आहे शिकारी चंदेरी स्वप्नाचे जाळे. जाळ्यावर मधोमध बसले मोहाचे पोळे. माझ्या मनाच्या आभाळात उडतात विचारी पक्ष्यांचे थवे. क्षितिजाच्या पलीकडे आहे सत्वाचे एक झाड. बांधली आहे तेथे विचारी पक्ष्यांची नाड. खोप्यातून चिमुकले साद घालती ज्ञानी प्रकाशाला. उब देतात किरणे समजुनी निराग सर्भकाला. माझ्या मनाच्या आभाळात उडतात विचारी पक्ष्यांचे थवे. ढग येतात जातात प्रश्न आहे पाखरांचा. विज कडाडली जेव्हा पक्षी झाले सैरभैर. काही अडकले जाळ्यात काही विसरले वाट. माझ्या मनाच्या आभाळात उडतात विचारी पक्ष्यांचे थवे. वेध लावा किरणांचा चाकोरीच्या बाहेरचा. निघेल ढवळून क्षीरसागर सतेज होईल अंतरंग. माझ्या मनाच्या आभाळात उडतात विचारी पक्ष्यांचे थवे.